निर्धार न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण वेगवेगळे उपक्रम राबवत असतो। महिलांसाठी पण आपण खास उपक्रम राबवत आहोत। महिलांनी विविध क्षेत्रामध्ये भरारी मारलेली आहे, उत्तुंग भरारी मारलेली आहे। त्यांचा आपण वेध घेत असतो, आढावा घेत असतो आणि त्यासाठी आपण एक विशेष कार्यक्रम निर्धार न्यूजच्या वतीने सादर करत आहोत। तेजस्विनी नावाचा जीवनव्रती तेजस्विनी हा आपला विशेष कार्यक्रम आम्ही महिलांच्या यशोगाथेविषयी, महिलांच्या यशस्वीतेविषयीचा कार्यक्रम आम्ही राबवत आहोत। आणि त्या निमित्तानं आम्ही जिथे जिथे महिलांनी ज्या ज्या क्षेत्रामध्ये यश मिळवलं त्या त्या क्षेत्रामध्ये त्यांची भेट घेऊन, त्यांच्यावरती डॉक्युमेंटरी, त्यांची मुलाखत घेऊन हा त्यांचा कार्यक्रम आम्ही सादर करत आहोत, जेणेकरून येणाऱ्या पिढीला ती प्रेरणादायी ठरेल आणि ज्यांनी यशस्वीता मिळवली आहे त्यांना आणखी प्रेरणा मिळून त्यांच्याकडून आणखी चांगलं त्या क्षेत्रामध्ये काम होईल या दृष्टिकोनातून आपण हा कार्यक्रम सादर करत आहोत। जीवनव्रती तेजस्विनी निर्धार न्यूज प्रस्तुत। आज या कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत आहेत संगीता माळकर, ज्यांनी वत्सला एंटरप्राइजच्या रूपानं एक मोठं दालन उभं केलं। कोकणातलं जे प्रोडक्ट आहेत म्हणजे आंबा, फणस, कोकम याच्यातून जी सरबत असतील ही ते तयार करून संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत ते विकतायत। मुंबई पुण्यासारखं मार्केट ते करतायत आणि या क्षेत्रामध्ये आज त्यांनी भरारी घेतलेली आहे। गेली अनेक वर्ष ते या क्षेत्रामध्ये आहेत आणि त्या या क्षेत्रातल्या मार्गदर्शक ठरत आहेत। त्यांनी या क्षेत्रातली घेतलेली भरारी निश्चितच कौतुकास्पद आहेत। आज आपल्या सोबत आहेत संगीता माळकर। नमस्कार मॅडम, आज या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे। आपण महिलांच्या यशोगाथेचा हा कार्यक्रम आपण राबवतो। सर्वप्रथम मला आपल्याला प्रश्न असा विचारायचा आहे की या वत्सला एंटरप्राइज पर्यंत पोहोचण्यासाठी प्रारंभी तुम्ही कशा पद्धतीने या व्यावसायिक जीवनामध्ये उतरला? प्रथम मी ठाण्यामध्ये वत्सला एंटरप्राइजेस या नावाने एक ट्रेडिंग कंपनी चालू केली। त्यातून ही सर्व कोकणात बनणारी सगळी प्रोडक्ट मार्केट केली, मार्केटमध्ये विकली जात होती, मार्केटपर्यंत पोहोचवली जात होती। आणि साधारणपणे तिथे 5 वर्ष मार्केटिंग केल्यानंतर मी असं ठरवलं की इथे आपल्याकडे मुबलक प्रमाणात जी फळं मिळत आहेत, म्हणजे आंबा म्हणा किंवा बरका फणस, जो इथे कोण खात नाही तो पूर्णपणे फुकट जातो। त्यानंतर मिळणारी बाकीची फळं, कोकम आहे, करवंद आहे किंवा जांभूळ आहे, या सगळ्या फळांवर स्वतः प्रक्रिया करून जर ते प्रोडक्ट सगळे मार्केटमध्ये आणले तर इथल्या शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होईल किंवा जी अशी फळं आहेत की जी पूर्णपणे नाश पावत आहेत, अशा फळांवर प्रक्रिया करून आपण त्याचं मूल्यवर्धित प्रोडक्ट बनवू शकतोय। मग त्यानंतर इथे येऊन आम्ही सुरुवातीला सूर्यकांत महिला उद्योग या सहकारी कारखान्याची स्थापना केली। त्यानंतर तिथे मी साधारणपणे त्या संस्थेमध्ये 12 वर्ष काम केलं। वेगवेगळे सगळे प्रोडक्ट बनवले या फळांपासून। एका साधारणपणे आंबा सांगायचा झाला तर आंब्यापासून बाय प्रोडक्ट म्हणून 6 ते 7 प्रकारचे प्रोडक्ट बनवले। मार्केटमध्ये बऱ्यापैकी त्या प्रोडक्ट्सना रिस्पॉन्स मिळाला, लोकांना ते आवडायला लागले आणि अशा प्रकारे या जीवनाची सुरुवात झाली। हा उद्योग करता करता नंतर हे साधारणपणे 2017 मध्ये या कंपनीची स्थापना झाली। या कंपनीचं माझं नावही वत्सला एंटरप्राइजेस आहे आणि या इथे काम करत असताना आज आम्ही साधारणपणे मुंबई, पुणे तसेच महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन जसं बेंगलोर आहे, हैदराबाद आहे, त्यानंतर गुजरात आहे, अशा ठिकाणी आमचे प्रोडक्ट अगदी लोक आवडीने खात आहेत, त्यांनाही हे प्रोडक्ट आवडत आहेत आणि बऱ्यापैकी मार्केटमध्ये माझ्या प्रोडक्टना रिस्पॉन्स मिळतोय। आता आम्ही साधारणपणे ट्रेड इंडिया तसेच इंडिया मार्ट, एक्सपोर्ट इंडिया या ठिकाणी आमची कंपनी रजिस्टर आहे। आता काही महिन्यातच आम्ही एक्सपोर्टमध्ये उतरतोय, जे आमचे प्रोडक्ट हे सगळे एक्सपोर्ट करण्याचा आमचा विचार आहे। नक्की नक्की एकदम म्हणजे या सगळ्या एकूण सूर्यकांत म्हणजे आपल्या वेगुला रोडला असलेल्या सहकारी संस्थेतून ही भरारी आपण सुरू केली आहे। पण पहिल्यांदा जो ज्याला पायाभरणी आपण म्हणतो, बऱ्याच वेळा काय होतं की उद्योजकांची पहिलीच स्टेप चुकते, ती प्रोडक्शन मध्ये जातात आणि नंतर मग ते मार्केटिंग मध्ये जातात आणि नेमकं प्रोडक्शन मार्केटिंग याच्या गोंधळामध्ये ते तुमचा जो पहिला अनुभव जो होता तो मार्केटिंगचा होता, तो काय होता? म्हणजे जो मुंबई सारख्या ठाण्यासारख्या ठिकाणी होता तो काय होता?
ठाण्यासारख्या ठिकाणी म्हणजे आम्ही पूर्ण ठाणा आणि वाशी 2 ठिकाणी त्यावेळेला मार्केट करत होतो. आणि सुरुवात थोडी 1 वर्ष थोडंसं टफ गेलं आम्हाला. म्हणजे प्रोडक्ट लोकांपर्यंत पोहोचवणं थोडं कठीण होत होतं. लोकांना ते आवडतात की नाही हे सगळं बघणं गरजेचं होतं. आणि हळूहळू लोकांना ते आवडायला लागले प्रोडक्ट. त्यानंतर मार्केटमधली आमच्या प्रोडक्टची मागणी वाढत गेली. आणि म्हणजे नंतर मला वाटलं की नाही हे प्रोडक्ट महिला म्हणून काही अडचणी आल्या, प्रवास करणं मार्केटिंग म्हणजे प्रवास आला त्याच्यामध्ये. नाही, अडचणी नक्कीच आल्या. परंतु त्यावेळेला एक दोन माणसं हाताशी धरून किंवा माझ्या फॅमिलीतील काही लोकांनी मला मदत केली त्यावेळेला. आणि त्या लोकांनी ते मार्केट पूर्ण सेट केलं. आणि काही ठिकाणी लोकांना भेटायचं असेल किंवा मीटिंग्स करायच्या अशा वेळेला मी स्वतः जात होती. माझ्याबरोबर माझे मोठे दीर ते माझ्याबरोबर नेहमी असायचे. आणि बऱ्यापैकी मार्केट सेट झालं. नक्की नक्की. आणि त्यानंतर सूर्यकांता, त्यानंतर वत्सला. हा ज्या वत्सलाचा पर्यंतचा प्रवास होता आणि त्यामध्ये वत्सलाचा व्याप्ती अशी काय आहे, केवढे झेप घेतली आहे तुम्ही? वत्सलाची व्याप्ती म्हणाल तर ह्या पालक, कारण वत्सलाची स्थापना 2017 मध्ये झाली. त्यानंतर साधारणपणे 2 वर्ष आम्ही जे प्रोडक्ट आहेत त्याचा ब्रँड मार्केटमध्ये बनवणं किंवा सॅम्पलिंग करणं या गोष्टी करत राहिलो. आणि ते जे आम्ही सॅम्पलिंग जे फ्रीमध्ये सॅम्पलिंग केलंय लोकांना किंवा काही मुंबईच्या सारख्या ठिकाणी किंवा पुण्यासारख्या ठिकाणी जे इव्हेंट असतील अशा ठिकाणी आपली माणसं पाठवून तिथे फ्रीमध्ये लोकांना सरबत बनवून देणं की बघा कशी टेस्ट आहे याचा फीडबॅक द्या आम्हाला. आणि त्या गोष्टीचा आज आम्हाला नक्की फायदा होतोय की कुठच्याही मार्केटमध्ये एखादं समजा नवीन मार्केट आहे किंवा नवीन ठिकाण आहे आणि अशा वेळेला आमचं प्रोडक्ट जातोय त्या ठिकाणी, तर असं कोणाला सांगायला लागत नाहीये की हा मला ब्रँड आता इथे एस्टॅब्लिश करायचा आहे, लोकांपर्यंत तो पोहोचवायचा आहे, असं नाहीये. ऑलरेडी तो ब्रँड लोकांपर्यंत पोहोचलेला आहे आणि ग्राहकाचं चव कळलेली, चव तुम्हाला कळलेली, लोकांच्या जिभेपर्यंत ती चव गेलेली आहे. आणि तिथल्या लोकांना असं म्हणजे आम्हाला नंतर त्या लोकांकडून कळतोय किंवा जो आमचा डिस्ट्रीब्युटर तिथला आहे तो आम्हाला सांगतोय की हे प्रोडक्ट तिथे लोकांना हवं होतच. बरोबर. म्हणजे लोक हा जो ब्रँड आहे आता आमचा श्री ब्रँड आहे, आता आम्ही नवीन वत्सलाचा आणि एक अनुज इंडस्ट्री म्हणून आमची मार्केटिंग कंपनी आहे, एव्हिस प्रोडक्ट म्हणून नवीन ब्रँड बनवलेला आहे. तर लोकांना तो ब्रँड माहिती आहे कारण खाली कस्टमर केअर के नंबर जो आहे किंवा मॅन्युफॅक्चरिंग बाय वत्सला एंटरप्राइजेस जे आहे हे लोकांना माहिती आहे की हे प्रोडक्ट वत्सलाचं आहे. त्यामुळे डिस्ट्रीब्युटर आहे किंवा जो विकणारा रिटेलर्स आहे त्याला सांगावं लागत नाहीये. लोक समोर ते कॅन किंवा बॉटल दिसल्यानंतर हे आम्हाला पाहिजे म्हणून मागून घेत आहेत. मग तुम्ही म्हणत होता की अनेक संस्थांशी आपलं टच आहे किंवा अनेक संस्थांशी सगळं एक हे आहे, ते काय आहे? संस्था म्हणाल तर आता मी काम केलेली एक सूर्यकांता संस्था आहे. तिथून मला बऱ्यापैकी मार्केटिंगचं नॉलेज अगोदर जरी असलं तरी त्याच्यात भर पडलेली आहे. शिवाय काही ठिकाणी ज्या ओळखी हव्या, ती सहकारी संस्था असल्यामुळे त्या ठिकाणी मोठमोठी माणसं नेहमी व्हिजिट करत होती किंवा काही सरकारी लोक व्हिजिट करत होते. त्यामुळे त्या लोकांच्या ओळखी झाल्या आहेत. किंवा तिथे असं आता तुम्ही म्हणाल, आता परवाचीच तुम्हाला एक गोष्ट सांगते की मुंबईवरनं एक गृहस्थ आमच्याकडे आलेले की ते म्हणत होते की संगीता माळकर या मॅडमना आम्हाला भेटायचंय. तर ते नाव अगदी पूर्ण मंत्रालयापर्यंत पोहोचलेलं आहे की तिथे त्या लोकांना माहिती की संगीता माळकर हे जे काहीतरी प्रोडक्ट बनवतात जे चांगलं आहे. पण ते मला म्हणाले की आजपर्यंत आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष बघितलेलं नव्हतं. असं म्हणजे त्या सूर्यकांता महिला उद्योग मध्ये काम करताना ही ओळख माझी निर्माण झाली, अनुभवही मिळाला. आणि ओळख म्हणजे काही लोकांनी प्रत्यक्ष जरी मला बघितलेलं नसलं तरी आज संगीता माळकर या कोणीतरी कोकणी फळांवर प्रोसेस करून त्यापासून प्रोडक्ट बनवतायत आणि जे चांगले आहेत हे लोकांपर्यंत पोहोचलेली गोष्ट आहे. निश्चित स्वरूपात म्हणजे आपलं मार्केटिंग, त्यानंतरच एक सहकार क्षेत्रातलं कार्य आणि त्यानंतर स्वतःचा उद्योग उभा करताना वेगवेगळ्या तुम्ही शैली वापरल्या, म्हणजे फ्री प्रोडक्ट देणं किंवा वेगवेगळ्या मेळाव्यामध्ये जाणं आणि तिथं तो हे करणं, हे सगळं करणं जे व्यावसायिकाला करावं लागलं आणि त्याच्यासाठी पदरमोडही करावी लागते. या सगळ्यातून तुम्ही गेलात, पण या सगळ्यामध्ये तुम्हाला कोणाचं तरी सहकार्य लागलं, ते कोणाकोणाचं असं होतं? म्हणजे सहकार्य म्हणाल तर आधी खरं सांगायचं तर माझ्या आईचे आशीर्वाद. नक्की, बरोबर. म्हणजे मी नेहमी सांगते की माझ्या आईने मला असं शिकवलंय की
हा उद्योगात उभं राहतानाच स्वतःचा आत्मविश्वास कधीही ढळू द्यायचा नाही आणि स्वतःचा आत्मसन्मान कधी गमवायचा नाही. या 2 गोष्टी आम्हाला तिने शिकवलेल्या आहेत. आणि हे सगळं करत असताना आम्ही कुठेतरी जे गव्हर्नमेंटचे लोन आहेत म्हणजे ज्या प्रोजेक्टसाठी किंवा महिलांसाठी, आता हा माझा प्रोजेक्ट करताना मी एक छोटंसं 25 लाखाचं लोन केलेलं, 50% त्याला सबसिडी दिली गव्हर्नमेंटने. त्याच पैशातून आम्ही किंवा स्वतःच जे काही असेल हे ते पैसा याच्यात घालून आम्ही हे सगळं उभं केलं. आणि जे सॅम्पलिंग किंवा हे ज्या काही गोष्टी तुम्ही म्हणताय ते हा सगळा आम्ही त्याच्यातून खर्च केलेला आहे. बरोबर, नक्की. पण त्याचा आज आम्हाला नक्की फायदा झालाय. नक्की. या सगळ्या वसुलीमध्ये आपण कोणकोणती प्रोडक्ट आता तयार करतात? म्हणजे साधारणपणे माझी आज 35 प्रोडक्ट आहेत माझ्याकडे. जी सगळी फळं म्हणजे आंबा, कोकम, फणस, जांभूळ, करवंद, कैरी, रोज, ऑरेंज, ही जी सगळी फळं आहेत याच्यापासून साधारणपणे एका फळापासून साधारणपणे 6 ते 7 प्रोडक्ट मी बनवते. बरोबर. मग अशी ही सगळी फळातून आता स्क्वॅश आहे, सिरप आहेत, सरबत आहे, रेडी टू ड्रिंक आहेत, वडी आहे. आता आंबा, फणस अशा फळांपासून पोळी बनते. त्यानंतर मँगो पासून तर खूपच प्रोडक्ट बनतात. अशी सगळी प्रोडक्ट आणि ती सगळी मार्केटमध्ये लोकांना आवडत आहेत. बरोबर. ही सगळी वर्षभरासाठी असतात. सीझनेबल असं काही करतात की नाही, सिजनेबल असं नाही. आम्ही आता जेव्हा फळांचा सीझन असतो त्यावेळेला सगळे फळ साठवून ठेवतो, प्रिझर्व करून ते ठेवण्यात येतात जेणेकरून ते वर्षभर आपल्याला वापरता येतात. शॉर्टेज मार्केटला होऊ नये त्यासाठी आम्हाला त्या गोष्टी करायला लागतातच. कारण आंबा असेल, फणस असेल, हे आपल्याला फक्त एप्रिल मे 2 महिन्यात अवेलेबल आहे ही फळं. नंतर वर्षभर आपल्याला परत मिळत नाहीये ती. मग त्यावेळेला त्याचे परत मग काढून ते साठवून ठेवणे आणि नंतर त्यापासून बाय प्रोडक्ट बनवणे सगळे. पण असं म्हणजे गणपतीच्या सीझन मध्ये वगैरे? हो, आता गणपतीच्या सीझन मध्ये म्हणाल तर आम्ही स्पेशली मोदक बनवतो आणि तेव्हा फणस आणि आंबा हे 2च फ्लेवर आम्ही बनवतोय. आणि त्यासाठी सुद्धा आम्हाला गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात खरं सांगायचं तर आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. कारण बाहेरून येणारे मोदक म्हणजे खाण्याच्या लायक नसतात, लोकांना सगळ्यांनाच माहिती आहे. तो प्रकार गेल्या वर्षी आपल्या मार्केटमध्ये न उतरल्यामुळे मुंबई आणि आपलं लोकल मार्केट म्हणजे सिंधुदुर्ग या ठिकाणी आम्हाला खूप मोठ्या ऑर्डर्स मिळाल्या. म्हणजे शेवटी मग आमची कामगार सगळे सुट्टीवर गेले, त्यामुळे आम्हाला म्हणजे आता नाही आम्ही देऊ शकत, म्हणून सांगण्याची बाळी आली. एवढं आम्ही गेल्या वर्षी मोदक विकले गेलेत आमचे. नक्की. तुमचं असं व्हिजन असं काय आहे आता याच्या पुढे? आता तुमचा जो प्रवास बघितला तर एक प्रचंड म्हणजे ज्याला मेहनत म्हणतो आपण, एक अशी म्हणजे जिद्द घेऊन केला, धाडसी प्रवृत्ती आहे तुमची आणि एक प्रचंड प्रवास आहे त्याच्यामध्ये. म्हणजे मार्केटिंग म्हणजे प्रत्येक स्टॉल वरती जायचं वगैरे हे सगळं म्हणजे अगदी म्हणजे इमेजिंग आहे. यानंतर तुमचं व्हिजन काय आहे नेमकं? म्हणजे काय हे करायचं आहे महिला म्हणून? आणि महिलांनी देखील आज जगामध्ये आपलं नाव कमवलेलं आहे, विविध क्षेत्रात नाव कमवलेलं आहे. आणि इतर प्रोडक्ट म्हणजे जशी आपण म्हणतो लोकल, इतर ग्लोबल प्रोडक्ट आहे आणि याला विदेशी मागणी देखील आहे. तुमचं व्हिजन असं काय आहे? आमचं आता मुख्य एक दृष्टी याच्यावर आहे की हे संपूर्ण आपल्या भारतात प्रोडक्ट पोहोचवणं आणि त्या दृष्टीने आम्ही अगदी म्हणजे सध्या तयारीला लागलेले आहोत किंवा त्यावर आमचं कामही चालू झालंय. आणि त्यानंतर एक्सपोर्ट इंडिया म्हणजे आपल्याला ज्या आम्ही रजिस्टर झालोय त्याला त्या कंपनी थ्रू किंवा हे बाकी काही अजून त्याच्यासाठी मेहनत असेल तर ती करून आम्हाला एक्सपोर्ट करण्याचं आमचं मानस आहे प्रोडक्ट आमचे. आणि ऍक्च्युअल हे सगळं आमचे बाहेर जात आहेत प्रोडक्ट, पण सध्या ते दुसऱ्याच्या लेवलने जातात. मॅन्युफॅक्चरिंग आमचं आहे, लेवल दुसऱ्याच आहे. पण आता आम्ही स्वतःच्या आमच्या लेवलने हे सगळे प्रोडक्ट बाहेर म्हणजे भारताच्या बाहेर पाठवण्याचा मानस आहे आमचा. आणि ती सॅम्पलिंगही झालेलं आहे आमच्या प्रोडक्टचं, सगळे सॅम्पल आमचे ओके झालेले आहेत. त्यामुळे आता पुढे जाऊन हे सगळं करण्यावर आम्ही भर देणार आहोत. नक्की. तुम्हाला शुभेच्छा या सगळ्या वाटचालीमध्ये आणि तुमची चव विदेशी लोकांनी चाखावी आणि या कोकणचं नाव विदेशीच्या मुखावरती एक चांगला त्यांचा गोडवा त्यांच्या मुखावरती यावा. निश्चित स्वरूपात अशा काही तरुणी असतील किंवा अशा काही महिला असतील ज्यांना उद्योजकतेमध्ये यायचं आहे, त्यांना काय संदेश द्याल? काय केलं पाहिजे त्यांनी उद्योजकते? कारण नोकऱ्या कमी आहेत, तर काय केलं पाहिजे अशासाठी? नाही, नक्की आता आजकाल ज्या युवती चांगल्या शिकलेल्या आहेत त्यांना जगाचं ज्ञान आहे
तर अशा महिलांनी किंवा ज्या नवीन उद्योजक ज्यांना व्हायचं असेल, उद्योजिका व्हायचं असेल, त्या लोकांनी पहिलं आपल्या मनात थोडीशी रिस्क घेण्याची तयारी ठेवायला पाहिजे, की हे असं नाही की बाबा चला एक मी महिनाभर काम करणार, महिन्याला अमुक तारीखला मला एवढा पगार येणार. हा पसारा खूप मोठा आहे. याच्यामध्ये रिस्क घेण्याची तयारी सुरुवातीला आपल्या मनाची असायला पाहिजे. ती रिस्क घ्यावी पण ती मर्यादित असावी. जी रिस्क समजा एखाद्या गोष्टीमध्ये मी रिस्क घेतली तर ती मी पुढच्या 2 वर्षात कव्हर करू शकते, असं हा पूर्ण आराखडा त्यांनी आपल्या मनात तयार करावा. आणि पुढे जाऊन नक्की त्या मुलींनी म्हणा किंवा महिलांनी या क्षेत्रात उतरावं. एकदा तुम्ही या क्षेत्रात उतरल्यानंतर जर तुम्ही लोकांना क्वालिटी दिली तर तुम्हाला मागे वळून बघण्याची गरज लागत नाही. आणि जागोजागी ह्या गोष्टींचं प्रशिक्षण मिळतंय. आम्हाला कोणी आमच्या जवळपास असणाऱ्या किंवा ज्या इथे येऊन मला भेटू शकतात अशा महिला असतील तर त्यांनी नक्की येऊन भेटावं, फोन करावा. मी त्यांना मला असलेलं सगळं नॉलेज त्यांच्याशी शेअर करू शकते. पण नक्की त्यांनी आज नोकरीच्या मागे न लागता स्वतःच्या धंद्यामध्ये उतरावं. आणि आपल्याकडे ही फळं मुबलक प्रमाणात आहेत. असं नाहीये की आपल्याला कुठे दुसरीकडे शोधायला जायला पाहिजे. आता जे कोकम आहे, कोकम फक्त आपल्या सिंधुदुर्गातच मिळते, दुसरीकडे कुठे कोकम मिळत नाही. त्याच कोकमवर नुसती प्रक्रिया केली तर आज साधं कोकम सोल जे आहे किंवा कोकम बी पासून बनवतो आपण कोकम तेल, कितीतरी प्रमाणात त्याला मागणी आहे. म्हणजे प्रत्येकाने सगळीच फळं घेऊन काही त्याच्यावर प्रक्रिया करावी असं नाहीये. एक फळ कुठचं तरी जे आपल्याला मुबलक प्रमाणात मिळेल किंवा जे कमी दरात मिळेल असं फळ घेऊन त्याच्यावर प्रक्रिया करावी. चांगलं प्रोडक्ट, क्वालिटीचं प्रोडक्ट बनवावं आणि त्याचं मार्केटिंग आधी मार्केट शोधावं. हा मात्र माझा नक्की सल्ला आहे की अमुक एक वस्तू आहे तर त्या मार्केटमध्ये मी एक समजा मुंबईच्या मार्केटमध्ये गेली तर ते किती मी विकू शकते ह्याचा पहिला आढावा घ्यावा आणि नंतर त्या धंद्याला आपल्या सुरुवात करावी. आणि आपल्याला गव्हर्नमेंट ह्याच्यासाठी खूप मदत करते आज महिलांना पुढे येण्यासाठी. मग नक्की त्यांनी त्या क्षेत्रामध्ये उतरायला काहीच हरकत नाही. या होता संगीता माळकर. त्यांच्याकडे एक अनुभव सिद्ध असं एक त्यांनी अनुभव सिद्ध अशी आपली कहाणी मांडलेली आहे. त्यात त्या कहाणी मांडत असताना त्यांनी आपली सुरुवात कशी मार्केटिंग मधून झाली आणि त्या मार्केटिंग मधून झालेल्या सुरुवातीतूनच त्यांनी एका व्यवसायाला मुहूर्तमेढ केली. त्यातही हे सगळं काम करत असताना एका सहकारसारख्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं आणि त्यातून ही जी त्यांनी भरारी घेतलेली आहे. त्यांची जिद्द मोठी आहे, त्यांची धडाडी मोठी आहे. आपलं लोकल प्रोडक्ट जे आहे ते लोकल प्रोडक्ट ग्लोबल निर्माण होण्यासाठी ते विदेशामध्ये हे प्रोडक्ट पाठवणार आहेत. कुडाळ MIDC मधलं प्रोडक्ट हे विदेशामध्ये जाणार आहे. आणि हे सगळं करत असताना ते मार्गदर्शन करायला देखील पुढे येत आहेत महिलांना, युवतींना, की जेणेकरून त्याही स्वतःच्या पायावरती उभे राहिले पाहिजेत. ते त्यांचं आव्हान आहे की अशा पद्धतीचं की अशा पद्धतीचं जे आपल्याकडे जो रॉ मटेरियल आहे तो या व्यवसायामधला इथे मुबलक मिळतोय आणि त्याला मागणी देखील आहे. आणि हे सगळं करताना रिस्क घेण्याची तयारी असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. आणि एकूणच या आपल्या या तेजस्विनी जीवन व्रती तेजस्विनी या कार्यक्रमासाठी आज त्या आपल्यासाठी उपलब्ध झाला. आम्ही निर्धार न्यूज तर्फे त्यांचे आभार मानतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. त्यांची उत्तरोत्तर प्रगती व्हावी, त्यांचं जे ध्येय आहे ते पूर्णत्वास जावं अशीच आपण इथे प्रार्थना करतो. आपण इथे थांबतो. आमच्या निर्धार न्यूज वेब चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वपूर्ण बातम्या रोजच्या रोज मिळवण्यासाठी या बेल आयकॉनला क्लिक करा.